मित्रांनो, आजचं लेक्चर हे अत्यंत महत्त्वाचं होणार आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण धरणे आणि नद्या आणि मेन म्हणजे त्यांचे वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक आपल्याला स्लाईड दिसेल, त्याच्यावरती मी महत्त्वपूर्ण पॉईंट एका ठिकाणी तुम्हाला कलेक्ट करून दिलेले आहे, तर ते नक्की बघूया आपण. आता पहिले बघू आपण टिहरी धरण. बघा, खूप एक्झाममध्ये टिहरी धरण विचारलेलं आहे की टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे. तर टिहरी धरण हे भगीरथी नदीवर आहे आणि ते उत्तराखंड राज्यामध्ये येते. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात उंच धरण आहे ते, लक्षात असू द्या. भारतातलं सर्वात उंच धरण कोणतं, तर ते आहे टिहरी धरण. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं धरण जे दिसत आहे इथं भाकरा नांगल धरण, हे आपल्याला आताच अलीकडे एक्झाममध्ये विचारलं होतं. ते कोणत्या नदीवर आहे, ते सतलज नदीवर आहे आणि हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या दरम्यान ते येते. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, भारतातील सर्वात मोठे धरण आहे हे, सर्वात उंच धरण टिहरी, सर्वात मोठे धरण जे आहे ते गुरुत्वीय धरण आहे, ते आहे भाकरा नांगल धरण. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, तिसरं धरण हिराकुंड धरण हे महानदीवर आहे. हे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे मित्रांनो. हिराकुंड महानदीवर आहे आणि ते ओडिशा स्टेटमध्ये येते आणि हे भारतातील तसंच जगातील सर्वात लांब धरण आहे. म्हणजे पहा, सर्वात उंच धरण टिहरी भेटलं आपल्याला, सर्वात मोठे धरण भाकरा नांगर आणि सर्वात लांब धरण जे आहे ते आहे हिराकुंड धरण. मी बघितलेलं आहे, खूप मोठंच्या मोठं धरण आहे आणि मागं पाण्याचा खूप सारा पसार आहे त्याच्या हिराकुंड धरणाच्या मागे, लक्षात घ्या. आणि महानदीवर आहे ते. त्यानंतर आहे आपलं सरदार सरोवर धरण, जे की नर्मदा नदीवर आहे आणि गुजरात या राज्यामध्ये येते. विशेषतः या धरणाजवळील जगातील सर्वात उंच पुतळा कोणतं, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, लक्षात असू द्या, नर्मदा नदीवर. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर येते, जे की तेलंगणा आंध्र प्रदेशच्या दरम्यान आहे आणि जगातील सर्वात मोठे दगडी बांधकाम केलेले हे एक प्रकारचं धरण आहे. त्यानंतर आहे कोयना धरण, जे की कोयना नदीवरच आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून या धरणाला ओळखलं जाते. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, या धरणाचं आता नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर जायकवाडी धरण, ज्याला नाथसागर धरण म्हणून ओळखले जाते, ते गोदावरी नदीवर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पैठण येथे असून त्या जलाशयाला नाथसागर धरण असं म्हटलं जाते. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाला म्हटलं जाते. राणा प्रताप सागर धरण हे चंबळ नदीवर असून ते राजस्थानमध्ये येते. मोस्ट आयएमपी करा. ठीक आहे, चंबळ नदीवर. आणि मेत्तूर धरण बघा, मेत्तूर धरण आहे कावेरी नदीवर, जे की तामिळनाडूमध्ये येते. दक्षिण भारतातील जुन्या धरणांपैकी एक आहे. मेत्तूर म्हटलं तर कावेरी आणि इडुक्की धरण जर म्हटलं तर ते पेरियार नदीवर आहे, जे की केरळमध्ये इथे, लक्षात असू द्या, केरळमध्ये. आता बघा, काही प्रमुख नद्यांचं वर्गीकरण सांगतो एका मिनिटामध्ये. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, ह्या बारमाही वर्षभर वाहणाऱ्या नद्या असतात, कारण पावसासोबत हिमनद्या वितळतात त्या उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे पावसाळ्यातही चालू राहतात आणि उन्हाळ्यातही चालू राहतात. ठीक आहे. त्यानंतर द्वीपकल्पावरच्या जर नद्या बघितल्या आपण, म्हणजे विंध्य सातपुड्याच्या खालच्या, तर त्या नद्या ज्या असतात त्या पावसाच्या पाण्यावर असतात, म्हणून त्या हंगामी असतात, कारण उन्हाळ्यात त्या बहुतांश रिकाम्या होऊन जातात. आता इथे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यामध्ये गंगा नदी सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी 2525 किलोमीटर आहे. पाठ ठेवायला खूप सोपं आहे. सिंधू नदी आहे, तिबेटमधून उगम पावून भारतातून पाकिस्तानात वाहते ते. त्यानंतर म्हणजे हिच्या उपनद्या भारतामध्ये आहे मोठ्या प्रमाणात. ब्रह्मपुत्रा नदी भारतात हिला आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेशात जमुना म्हणून ओळखलं जाते. हिला आसामची दुःखाश्रू सुद्धा म्हटलं जाते. द्वीपकल्पामधल्या जर महत्त्वाच्या नद्या बघितल्या इथे बघा, तर गोदावरी नदी ही भारताची दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा म्हटलं जाते. कृष्णा, कावेरी ह्या ज्या नद्या आहे ह्या पण पूर्ववाहिन्या नद्या आहे, ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि नर्मदा, तापी ज्या नद्या आहे, लक्षात असू द्या, नर्मदा, तापी नदी ही अरबी समुद्राला मिळणारी प्रमुख पश्चिम वाहिन्या 2 नद्या आहे. तर मित्रांनो, ह्या आहे महत्त्वाच्या. आणि बघा, इथे एक स्टेटमेंट दिसत असेल तुम्हाला की पंडित जवाहरलाल नेहरूंनी धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हटली होती. मोस्ट आयएमपी आहे स्टेटमेंट. ओके. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे पॉईंट. आता मी तुम्हाला स्लाईड दाखवतो. बघा आता या स्लाईडवर आपल्याला दिसत आहे टिहरी धरण भगीरथी नदीवर पाहिलं, भाकरा नांगर धरण सतलज नदीवर पाहिलं, सरदार सरोवर नर्मदा नदीवर आहे, हिराकुंड धरण महानदी आहे ओडिशामध्ये, नागार्जुन सागर आपण कृष्णा नदी पाहिलं, कोयना महाराष्ट्र हे एक नवीन लक्षात ठेवा. उकाई नदी जी आहे, उकाई धरण, ते तापी नदीवर आहे, लक्षात उकाई येते, तापवलं म्हणजे उकाई येते असं लक्षात ठेवा. रिहांद आहे उत्तर प्रदेशमध्ये, हे पण खूपदा विचारलेलं आहे. इंदिरा सागर आहे नर्मदा नदीवर मध्य प्रदेशमध्ये. आणि मॅथॉन जे आहे ते आहे बाराकर नदीवर झारखंडमध्ये. ओके. तर हे एवढे पॉईंट लक्षात ठेवा. आणि जाता जाता या नकाशावर एक नजर ठेवा, म्हणजे कोणतं धरण कुठं आहे हे तुम्हाला इथं दिसून येईल. ओके मित्रांनो, तर हे होतं आजचं धरण या टॉपिकवर महत्त्वाचं लेक्चर. कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.